मराठवाड्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा आहे। मराठवाड्यातील 8 पैकी 4 लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत। त्यामुळे मराठवाड्यात ठाकरे गट मोठा भाऊ ठरलाय। मवियाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। मराठवाड्यात महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं। मराठवाड्यात ठाकरे गटच मोठा भाऊ। ठाकरे गटाचा 8 जागांसाठी 4-3-1 चा फॉर्म्युला। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत महाराष्ट्रातील 37 जागांबाबत एकमत झालंय। मराठवाड्यातील 8 जागांसाठी 4-3-1 असा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे। यामध्ये ठाकरे गटाला 4, काँग्रेसला 3, शरद पवार गटाला 1 जागा मिळणार असं म्हटलं जातंय। दरम्यान आम्ही योग्य जागा वाटप केल्याचं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं। तो फॉर्म्युला जो काय आहे त्याला आम्ही फॉर्म्युला म्हणत नसून योग्य जागा वाटप असं म्हणतो। 4 जागा जी आहेत धाराशिवची, संभाजीनगरची, बघा धाराशिवची जागा तर तिथे शिवसेनेचे सध्या विद्यमान खासदारच आहेत। संभाजीनगर तर परंपरेने शिवसेनाच लढत आलेली आहे ना। परभणी ही शिवसेनेची जागा आहे। हिंगोलीमध्ये सुद्धा शिवसेनेचे विद्यमान खासदार होते। त्याच्यामुळे या अशा विषयावरती फार चर्चा करण्यापेक्षा ज्या जागांवर सध्या खासदार आहेत त्या पक्षाचे त्याच्यावरती आम्ही शक्यतो चर्चा करण्याचं टाळतोय। 2019 मध्ये मराठवाड्यात शिवसेना आणि भाजपा युतीने 7 जागांवरती विजय मिळवला। संभाजीनगरची एकमेव जागा MIMच्या इम्तियाज जलील यांनी जिंकली, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकही जागा मिळवण्यात यश न मिळाल्यानं महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरे गटाला प्राधान्य देण्यात आलं। की 48 जागा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स म्हणून आम्ही लढणार आहोत। या जागा कुठल्या चिन्हावर जाणार आहेत तो भाग आमच्यासाठी नाही। कुठल्या पक्षाला महाविकास आघाडीमध्ये जातात याची आमची चर्चा नाही। आम्हाला ह्या संपूर्ण जागा 48 कशा जिंकता येईल हा संकल्प काँग्रेस पक्षाचा आहे। मराठवाड्यात एकूण 8 लोकसभा मतदारसंघ आहे। परभणीत संजय जाधव आणि धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर असे ठाकरेंचे 2 खासदार आहेत। त्यामुळे या जागा ठाकरे गटाकडेच राहतील। याशिवाय संभाजीनगर आणि हिंगोलीच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा असल्याची माहिती आहे। संभाजीनगरची जागा सध्या इम्तियाज जलील यांच्या ताब्यात असून ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना संधी मिळेल। हिंगोलीत हेमंत पाटील हे खासदार आहेत, तर शिवसेनेतून फुटीनंतर हेमंत पाटील शिंदे गटात सहभागी झाले आहेत। लातूर, नांदेड, बीड आणि जालना लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहेत। लातूरमध्ये सुधाकर शृंगारे, नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर, बीडमध्ये प्रीतम मुंडे आणि जालन्यात रावसाहेब दानवे हे खासदार आहेत। हिंगोलीच्या जागेवरून अजून महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेलं नाही। हिंगोलीची जागा शिवसेनेने जिंकली होती, पण हेमंत पाटील शिंदे गटात सहभागी झाल्यानं जागेचा वाद निर्माण झाला। ठाकरे गट हिंगोलीची जागा लढवण्यासाठी आग्रही आहे। ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक नागेश पाटील आष्टीकर यांना संधी मिळेल अशी चर्चा आहे, तर दुसरीकडे काँग्रेसकडे प्रज्ञा सातव यांनी हिंगोलीच्या जागेवर दावा केल्याचं म्हटलं जातंय। प्रज्ञा सातव यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन हिंगोलीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। दरम्यान राजीव सातव यांच्यानंतर प्रज्ञा सातव यांना सहानुभूतीचा फायदा होईल असा काँग्रेसचा अंदाज आहे, तर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे निकटवर्तीय माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना संधी दिली जाणार अशी चर्चा आहे। राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्षपद जयप्रकाश दांडेगावकर यांच्या ताब्यात आहे। शिवाय हिंगोलीच्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दांडेगावकर यांनी एक हाती वर्चस्व मिळवलं होतं। भाजपाला रोखण्यासाठी मराठवाड्यात महाविकास आघाडीचं एकमत झालंय। आता जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।